तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या महासती पायदिंडी सोहळ्याचा 11वा दिवस. माऊली रात्रीचा मुक्काम आपला मांगी फाटा येथे होता. तर रात्री आपल्या आव्हाड महाराज कीर्तन वगैरे झालं आणि आपल्या पुरीनं स्वयंपाक वगैरे जेवणाला मस्त भजे, खीर आणि मस्त चपात्या वगैरे एकदम झकास होतो. बाकी काय, इकडे सकाळी आपलं भजन काकडं वगैरे चालू होतं आणि आपला विकास भाव तो वेगळ्याच आनंदात होता बरं का. मग तिथून ठेप्यावरून थोडं पुढं आलो तर मग जरा नाश्ता वगैरे केला. नाश्त्याला काही नाही, भेळ वगैरे होती आणि चहा वगैरे होता. मग तिथून थोडं पुढं आलो तर मग करमाळा आला. करमाळ्यामध्ये मस्त जगदंबा कमलाबाई मंदिर आहे. ते मंदिर खरंच लय भारी. तिथे देवीची मूर्ती वगैरे खूपच छान आहे बरं का. तशी तुम्हाला तिथं माहिती असेल, करमाळ्यामध्ये याची शूटिंग वगैरे झाली आपल्या सायराट पिक्चरची. मग तिथंच आपल्याला आपल्या गावचा वासुदेव भेटला. मग त्याच्या सोबत जरा गप्पा वगैरे मार. तिथंच आम्ही आपलं सायराटची शूटिंग झाली. तिकडे गेलो तर मग तिकडं दगडाची विहीर बांधली. ती विहीर खरंच भारी बरं का बघायला. तसं शूटिंग करायला चांगला स्पॉट आहे बरं का तो. तुम्ही पाहून घ्या ती विहिरीचं बांधकाम वगैरे कसं आहे. पण जरा ते पाणी जरा खराब आहे आता सध्या, पण मग मस्त बांधले बरं का ती. मग तिथून परत मंदिराकडे आलो. मग आपण काय गप नाही बसणार. मग विकास भाऊ म्हणला, चाल बघ कमानीमध्ये जाऊन बघू काय आहे तरी बघू. गेलो बघ कमानीमध्ये पाहत होतो, एवढं भारी दृश्य दिसत होतं ना. आपलं मंदिर खरंच लय भारी दिसत होतं कमला देवीचं बरं का. वर गेलो पण निघताना जरा हाल झाली बरं का. कारण की जाताना काय वाटलं नाही, पण येताना जरा पायऱ्या मोठ्याच वाटायच्या. मग आलो बघ कसं तरी खाली. मग मंदिराच्या पाठीमागं आलो तर ते एक गोटा आहे. तो गोटा काही पण मागितलं तर तो फिरतो असं ऐकलं होतं बघ. मग गेलो तिकडे बघायला. आपल्या ऋषीभावनं ठेवले हो पैसे त्यावर. पहिल्यांदा स्टार्टिंगला ऋषीभावचा गोटा नाही फिरला, पण नंतर असा गरक्यान फिरला ना, तर काही समजलंच नाही ऋषीभावनं असं काय मागितलं. मग करमाळ्यामध्ये जेवण वगैरे केलं. मग जरा विचार आला मनामध्ये, वारकऱ्यांसाठी काहीतरी सेवा वगैरे करावी. मग बिस्किट वगैरे घेतले आणि थोडं पुढं आलो. मग चहा वगैरे केला, बिस्किट वगैरे वाटले. परत निघलो पंढरपूरच्या वाटेला. मुक्कामाच्या ठिकाणी आला ना भाऊ आपला चंदू आला. मग त्याची जरा